पंढरपूर मापळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965D महामार्गावर सवाद फाट्याजवळ दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली आहे। बारामतीहून रायगडकडे जाणाऱ्या होंडा सिटी गाडी क्रमांक MH44G5499 या गाडीला अपघात झाला असून दोघे जण यात जखमी झालेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याबाबत सविस्तर माहिती अशी की बारामतीहून रायगडकडे जाणारी होंडा सिटी कार आकले गावाजवळ आली। या ठिकाणी महामार्गाचं काम सुरू आहे, मात्र कंत्राटदार कंपनी PD इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडनं येथे रस्ता बंद असल्याचं कोणतंही बोर्ड न लावल्यानं गाडी बंद रस्त्याने सवाद फाट्याजवळ पोहोचली। मात्र अचानक रस्ता बंद झाल्याचं कळल्यानंतर चालकाचा अंदाज चुकला। यावेळी वेगात असलेली अनियंत्रित गाडी उजव्या दिशेला वळली। यानंतर गाडी सुमारे 2 फूट उंच उडून उजव्या दिशेला असलेल्या गटारात 20 फुटावर जाऊन कोसळली। या गाडीतून निलेश कोरटकर राहणार इंदापूर पुणे, राजेंद्र कोरटकर राहणार इंदापूर पुणे, नितीन थोरात राहणार मोरगाव बारामती, दुर्वांकूर निवसे राहणार मोरगाव बारामती हे प्रवास करत होते। सुदैवाने सर्व प्रवासी बचावलेत। घटनेची माहिती मिळताच महाड MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पांडुरंग शास्त्री, पोलीस हवालदार इक्बाल शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र हा अपघात पंढरपूर मापळ महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाला असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय। यामुळे आता ठेकेदार PD इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लोकांचे जीव जाण्याची वाट पाहते का असा प्रश्न उभा राहिलाय। वादळवारा लाईव्ह साठी संदीप जावडे, पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।